आहे, सांस्कृतिक आहे, पवित्र आहे, कारण की याची स्थापना परमेश्वराने स्वतः एदेन बागेमध्ये केली आहे. मग आता तुमचं लग्न होत आहे तर नक्की काय होत आहे? या दोन वाक्य मी वाचले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सारांश समजलाच असेल की फक्त तुम्ही दोघं एकत्र येत नाही, तर तुमचे कुटुंब एकत्र येत आहेत, नातेवाईक एक होत आहेत, सर्व परिवार एक होत आहे. आणि ही सुरुवात तुम्ही करत असताना परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराची कृपा असणं खूप गरजेचं आहे. आज तुम्ही लग्नाच्या निमित्ताने मंदिरात आला, तसंच तुमच्या पुढील वाटचालीमध्ये, आयुष्यामध्ये, चर्चमध्ये रेग्युलरली येणं हे थांबू नका. तुम्ही आता एक नवीन कुटुंबाची स्थापना करत आहात, एका नवीन घराची स्थापना करत आहात. मला वाटते तुमचा बिझनेससुद्धा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, बरोबर आहे? किंवा इथं कॉन्ट्रॅक्टर्स, कन्स्ट्रक्टर्स असतील भरपूर. घर बांधताना पाया कसा असतो? खडकाचा पाया निवडतात. का? ते घर मजबूत असावं, टिकावं, भरपूर वर्ष टिकावं. येशू ख्रिस्ताने मत्ती याचा 7वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये हा दाखला दिलेला आहे की यास्तव जो प्रत्येकजण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोण एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. आज तुम्हाला पहिला सल्ला मला द्यायचा आहे की तुम्ही जे घर बांधत आहात, तुमच्या नावावर बांधू नका, तुमच्या मालमत्तेवर बांधू नका, तुमच्या प्रेस्टिजवर बांधू नका, तर तो खडक येशू ख्रिस्त असणं गरजेचं आहे. कारण की तो खडक, तो पाया येशू ख्रिस्त असला तर तुमचं आश्रयस्थान येशू ख्रिस्त राहील आणि ते घर मजबूत राहील, टिकाऊ राहील. कारण की पुढचं वचन असं सांगतं, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तर म्हणून विशाल आणि श्वेता, हे तुमचं घर येशू ख्रिस्त या खडकावर बांधलं जावं अशी तुमची इच्छा आहे काय? आता पुढचा एक सल्ला मी देऊ इच्छितो. शास्त्र भागामध्ये वाचलेला आहे, योहान याचा 2रा अध्याय आणि 2रं वचन. येशू ख्रिस्ताचे मिनिस्ट्रीची सुरुवात काना या गावामध्ये लग्नाच्या विधीमध्ये सुरू झाली. काना या गावामध्ये एक लग्न होतं आणि लग्न म्हटलं की वराड आलं, पाहुणे आले, नवरदेव आला, नवरी आली आणि सर्व समाज त्या ठिकाणी किंवा गाव जमला असेल. आणि मग त्या काळामध्ये द्राक्षरस सर्वात महत्त्वाचा रिसेप्शनचा मेनू होता. कोणता? द्राक्षरस. त्याच्या अगोदर आपण 2-3 वचनं वाचूया. नंतर 3ऱ्या दिवशी गालिल्यातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. हा दुसरा मला सल्ला तुम्हाला द्यायचा आहे. पाळक साहेबांनी प्रार्थनेत उल्लेख केला की या लग्नाच्या विधीमध्ये आपण येशू ख्रिस्ताला आमंत्रित करूया. तुम्ही लक्ष दिलं असेल, व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये ते रेकॉर्ड झालं आहे. तुमच्या मनामध्ये ते रेकॉर्डिंग करा की येशू ख्रिस्त या लग्नामध्ये जर आहे तर ते केवळ आपण त्याला आमंत्रित केलं आहे म्हणून. पण ते आमंत्रण आज लग्नापुरतं नसू नये. ते आमंत्रण येशू ख्रिस्ताला तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याचा अर्थ आहे की दररोज तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये आमंत्रित करा, स्वतःचं जीवन समर्पित करा आणि तुमची आध्यात्मिक वाटचाल होऊ द्या. हा त्याचा अर्थ आहे. कारण की येशू ख्रिस्त आमंत्रण दिल्याशिवाय तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या हृदयामध्ये प्रवेश कधी करणार नाही. पहिला पाया काय? तुमचं कुटुंब, घर खडकावर बांधलं पाहिजे. तो खडक येशू ख्रिस्त आहे. आणि त्या घरामध्ये कोणी प्रवेश केला पाहिजे? येशू ख्रिस्ताने. मग पुढे ही गोष्ट सांगते, सगळ्यांना माहीतच आहे, तोंडपट आहे की कालांतराने द्राक्षरस संपला आणि मग येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी चमत्कार केला. 3रा मुद्दा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात. तुम्ही घर दुबईमध्ये बांधा किंवा तुमचं गाव कोणतं? दहीपुरी. हां, दहीपुरीमध्ये बांधा. पाऊस पडणार, वारा येणार, संकट येणार, लाटा येणार, पण जर घर खडकावर आहे, त्या घरामध्ये येशू ख्रिस्त आहे, तर त्या समस्या जरी आल्या तर तुम्हाला कुणाकडं जायचं आहे? येशू ख्रिस्ताकडं. कारण की मरिया ज्यावेळेस द्राक्षरस संपला तर ती बाजारात स्विगीवर गेली नाही, झोमॅटोवर गेली नाही,
कोणत्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये गेली नाही, कारखान्यामध्ये गेली नाही की द्राक्षरस कुठून आणायचा. ती सरळ येशू ख्रिस्ताकडे जाऊन सांगते की द्राक्षरस संपला आहे. तुमच्या जीवनात समस्या येतील, मी घाबरवत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. कोणाकडे जायचं आहे? येशू ख्रिस्ताकडं जायचं आहे. हा तिसरा सल्ला आहे. आणि मग पावलाने एक महत्त्वाचा सल्ला सर्व पतींना आणि पत्नींना दिलेला आहे. तो एफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय, हे शेवटचं वचन मी वाचत आहे आणि मग माझं भाषण संपवत आहे. एफिसकरास पत्र 5वा अध्याय आणि 22वा वचन. श्वेता, हे वचन तुझ्यासाठी उद्देशून आहे. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कोणाच्या अधीन असणं गरजेचं आहे? आपल्या पतीच्या. हे कोण सांगत आहे? आईवडील सांगतात, समाज सांगत आहे, बायबल सांगत आहे. तर ही आज्ञा श्वेता तुझ्यासाठी आहे की तू आपल्या पतीच्या अधीन असणं गरजेचं आहे. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसे पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तर विशाल हा तुझ्या शरीराचा मस्तक आहे आणि म्हणून तू विशालच्या अधीन असणं गरजेचं आहे. हे तुझं कर्तव्य आहे. आणि तुझं कर्तव्य विशाल असं आहे, पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा. तुझं काम काय? प्रीती करणे. प्रीती करणे यामध्ये येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण क्रूस खांबावर बलिदान केलेला आहे. वेळ अशी येईल की तुला स्वतःला झिजवावं लागेल, कष्ट करावं लागेल, वाटेल ते करावं लागेल. तिचं संरक्षण करण्यासाठी, तिला लागणाऱ्या गरजा पुरवण्यासाठी, तिला सुखी आणि समाधानी ठेवण्यासाठी, सर्व तिच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुला कष्ट करावं लागेल. याचा अर्थ आहे की पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. तर आजपासून तू श्वेतासाठी पूर्णपणे समर्पित होणं गरजेचं आहे. तिच्यावर प्रीती करणं, तिचं संरक्षण करणं, लागणाऱ्या गरजा पुरवणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि हे सर्व करत असताना तुमचा पाया येशू ख्रिस्त, तुमचा गेस्ट प्रमुख पाहुणा येशू ख्रिस्त, तुमच्या समस्यामध्ये तुमची मदत करणारा येशू ख्रिस्त, देव तुम्हाला आशीर्वाद देव, ही माझी प्रार्थना आहे. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. पुन्हा एकदा आज कोण कोण आनंदित आहे? ह्या साईडचे हात वर दिसत नाहीत. बरं, आज आपण सर्वजण आनंदित आहोत आणि विशेषतः 2 कुटुंबाच्या आनंदामध्ये आज आपण एकत्रित होत आहोत. निर्मळ कुटुंब आणि शिरसाट कुटुंब, आज ह्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होत असताना विशेषतः देवापुढं आणि मंडळीपुढं विशाल आणि श्वेता ह्यांना एकत्रित करण्यासाठी आज आपण ह्या ठिकाणी जमलो आहोत. आणि ह्यांना एकत्रित करण्यासाठी त्यांना विवाहाच्या पवित्र बंधनामध्ये आज आपण बांधणार आहोत. विवाहाचं पवित्र हे बंधन जे आहे हे पवित्र आहे, हे आत्ताच आपल्याला संदेशाद्वारे सांगितलेलं आहे. हे पवित्र का आहे? कारण विवाहाची स्थापना ह्या कोणत्या मानसीय संघटनेने केलेली नाही, देवाने रचलेली ही संघटना आहे आणि म्हणूनच ती आज पवित्र आहे. आणि म्हणून आज ही जी विवाहाची संघटना आहे ईदन बागेमध्ये येशू ख्रिस्तानी किंवा देवाने सर्वप्रथम सुरू केली, ती महत्त्वाची आहे. काना गावामध्ये लग्नास हाजरी देऊन त्याला त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे, त्याला मान दिलेला आहे. आणि जसं संदेशामध्ये सांगितलेलं आहे, विशाल तू एकटा असावास हे देवाला आवडलेलं नाही. आणि म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये सॉलोमन राजा म्हणतो, ज्याला गृहिणी
सापडते त्याच्यावर उत्तम लाभ देवाचा सुरू होतो. म्हणजे आज विशाल तुझ्यावर देवाचा लाभ सुरू झालेला आहे, कारण तुला गृहिणी आज सापडलेली आहे. आणि म्हणून थोड्याच वेळात तुम्ही वचनं दिल्यानंतर दोघं तुम्ही एक होणार आहात आणि एक नवीन ख्रिस्ती कुटुंब ह्या जगामध्ये तुम्ही स्थापन करणार आहात. आणि म्हणून कारण विवाह पवित्र आहे म्हणून सर्वांची संमती घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून आज मी सर्व मंडळीला जे ह्या ठिकाणी एकत्रित झाले आहेत त्या सर्वांना विचारत आहे की विशाल आणि श्वेता ह्यांचं लग्न व्हावं ही कोणाकोणाची इच्छा आहे. सर्वांनी इच्छा दर्शवलेली आहे. आणि म्हणून आज मंडळी, आईवडील सर्व एक मनाने देवापुढं त्यांनी तुमचं दोघांचं विवाह व्हावं ह्याची इच्छा दाखवलेली आहे. म्हणून मी आता तुम्हा दोघांना प्रश्न विचारत आहे. दोघांना प्रश्न हा विचारत आहे कारण देवासमोर तुम्ही दोघांनी ही बजावून विचारतो की तुम्ही बेकायदेशीरपणे हे लग्न जोडले जाऊ नये असे काही कारण तुम्हा दोघांपैकी कोणास माहीत असले तर आता ते सांगावे, नाहीतर इथून पुढे शांत राहावे. असे काही कारणं तुमच्या मनात काय आहेत का? नाहीत. दोघांनी सुद्धा त्याला आपल्याला मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून लग्नाची पुढची कारवाई आपण सुरू करणार आहोत. दोघांना आपण शपथ घेणार आहोत. तुम्ही दोघं एक दुसऱ्यांच्या शपथी घेणार आहात. आणि असं करत असताना पास्टर माईक देता, मी विशाल ह्यास प्रश्न विचारणार आहे. तुम्ही हो म्हणून नंतर उत्तर द्यायचं आहे. विशाल, मी तुला विचारत आहे, देवाच्या पवित्र नियमाप्रमाणे श्वेता ही तुझी विवाहित पत्नी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय? हो हो. रोगात व आरोग्यात श्वेतावर प्रीती करून ह्याचे समाधान व सन्मान व संरक्षण करशील काय? हो. तुमच्या दोघांच्या जीवनात जीव असेपर्यंत इतर सर्व स्त्रिया सोडून केवळ श्वेताबरोबर एकनिष्ठ व प्रामाणिक राहून सुखाने संसार करशील काय? हो. विशालने होकार दिलेला आहे. हेच प्रश्न मी आता श्वेताला विचारणार आहे. देवाच्या पवित्र नियमाप्रमाणे विशाल हा तुझा विवाहित पती व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? हो. विशालने श्वेताने जोरात बोललेले आहे. रोगात व आरोग्यात विशालवर प्रीती करून ह्याचे समाधान व संरक्षण करशील काय? हो. तुमच्या दोघांच्या जीवात जीव असेपर्यंत इतर सर्व पुरुष सोडून केवळ विशाल बरोबर एकनिष्ठ व प्रामाणिक राहून सुखाने संसार करशील काय? हो. परत दोघांनी वचनास होकार दिलेला आहे. आणि म्हणून आता विशालचे मामा व श्वेताचे मामा यांना मी पुढं बोलवायचं आहे. विशाल व श्वेता यांचे मामा पुढं येतील. या पुढे मी पुन्हा विचारत आहे, या वधूचा या वराशी विवाह करावा म्हणून कन्यादान कोण करत आहे? बरं, श्वेता. तुम्ही तिचा हात घेऊन त्यांच्या हातात द्या. तुम्ही त्यांचा हात घेऊन त्यांच्या हातात द्या. आता तुम्ही जाऊ शकता. बरं, आता आपण विवाहाचे
वचनं बोलणार आहोत. माईक आहे. पहिलं मी विशालला माझ्या मागं बोलायचं आहे. मी विशाल, मी विशाल, श्वेता तुला माझी धर्मपत्नी म्हणून श्वेता तुला माझी धर्मपत्नी म्हणून पत्कारतो देवासमोर व या मंडळीसमोर देवासमोर व या मंडळीसमोर तुला वचन देऊन तुझ्याशी असा करार करीतो तुला वचन देऊन असा करार करीतो की यापुढे सुखात व दुःखात, की यापुढे सुखात व दुःखात, श्रीमंतीत व दारिद्र्यात, श्रीमंतीत व दारिद्र्यात, रोगात व आरोग्यात, रोगात व आरोग्यात, मरणाने आपला शेवट होईपर्यंत मरणाने आपला शेवट होईपर्यंत तुझा प्रेमळ व एकनिष्ठ व प्रामाणिक तुझा प्रेमळ व एकनिष्ठ व प्रामाणिक पती म्हणून राहीन पती म्हणून राहील व सुखाने संसार करेन. व सुखाने संसार करेल. बरं, आता आपण श्वेताला विचारणार आहोत. मी श्वेता विशाल तुम्हाला वचन देऊन असा करार करते यापुढे सुखात व दुःखात, रोगात व आरोग्यात, श्रीमंतीत व दारिद्र्यात, मरणाने आपला शेवट होईपर्यंत तुमची मी प्रेमळ व एकनिष्ठ पत्नी बनून राहीन व परपुरुषाचा लोभ न धरता प्रामाणिकपणे व आनंदाने सुखाने संसार करेन. दोघांनी एकमेकांना वचनं दिलेले आहेत. दोघांवर देवाचा तुमच्यावर विपुल आशीर्वाद असू दे. आता तुम्ही जे वचनं दिलेले आहेत हे तुम्ही बाह्य चिन्ह देऊन एकमेकांना ते देणार आहात. बरं, विशालतर्फे मंगलसूत्र आहे, काय आहे? कोणाकडून काय आहे ते विचारून घ्या ना. प्रार्थना तुमच्याकडे, बायबल घ्या. बरं, निर्मळ परिवाराकडून मंगलसूत्र आहे. शिरसाट परिवाराकडून सोन्याची चेन आहे. निर्मळ परिवाराकडून रिंग आहे. निर्मळ परिवाराकडून कानातले चिन्ह आहेत. शिरसाट परिवाराकडून विशालसाठी अंगठी आहे. पास्टर अशोक कांबळे या चिन्हांवर प्रार्थना करतील. आपण सगळेजण डोळे दाखवूया, प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयास योग्य अशी आमच्या जिवंत देवा, तुझ्या नावाला धन्यवाद, स्तुती, गौरव देत आहे. कारण या शुभ मंगल प्रसंगी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आम्हाला एकत्र जमलेलं आहे आणि विशाल आणि श्वेता यांचं लग्न पार पडलेलं आहे. त्या लग्नाचं प्रतीक म्हणून जे मानचिन्ह आहे, मंगळसूत्र, अंगठी आणि या ठिकाणी जे दागिने आहेत ते आशीर्वादित कर. दागिने जसे सोन्याचे आहेत तसं ह्यांचा संसार इथून पुढं सोन्याचा कर. येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. या प्रसंगी विशाल श्वेतासाठी मंगलसूत्र घालेल. नंतर हे घालू आपण. फोटो इकडे तिकडे समोर असं.
ते पाठीमागचं पदर खाली वर काढा ते रजिस्ट्रेशन करून येतील ना तेव्हा वेल वर करायला सांगा. ते मी डिक्लेअर करेन ना तेव्हा त्याला वर करायचं. ते काढा ना खूप श्वेता विशालला चेन घालेल. तुमची अंगठी कोणाची आहे? लेडीज छोटी असते ना ही त्याचे नाही हे नाही घालायचं ते असं त्यांना परत द्या. ही अंगठी कोणाची आहे? नक्की मुलीचे आहे हे मुलाचे आहे. म्हणजे विशाल तिला दिली. हां ठीक आहे विशाल पहिला तिला घालेल कारण मंगळसूत्र तिला पहिला घालेल. विशाल दोघांनी एकमेकास करार देऊन एकमेकांमध्ये बद्ध झालेले आहेत आणि म्हणूनच आता ते रजिस्ट्रेशनसाठी टेबलकडे जातील. दोन्ही रजिस्ट्रेशन करतील व पुन्हा या ठिकाणी येतील. रजिस्टरला जात असताना सीसाट स्पेशल सॉन्ग गातील प्लीज. दोन साक्षीदार हवे आहेत. निर्मळ परिवार शिरसाट परिवार कडून 1 आणि शिरसाट परिवाराकडून 1 असे साक्षीदार रजिस्टरवरती सही करण्यासाठी जातील. विनंती आहे शिरसाट आणि निर्मळ परिवाराकडून 1 साक्षीदार म्हणून पुढे जातील. प्लीज का. Check, 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 check. We don't know what tomorrow holds, but we know who holds tomorrow. Knowing this, we'll live above the world and all its sorrows. I have prayed for all my life.
putting us together. He knew we'd be together from the start. Oh, yes, it's true. He has chosen me for you. Take my hand and we'll agree that He has chosen you for me. God has saved us, washed us white as snow. We're together 'cause He has made it so. Oh, yes, it's true. He has chosen me for you. Take my hand and we'll agree that He has chosen you. He has chosen you. He has chosen you for me. श्वेता आणि विशाल, हात सोडायचा नाही. सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की हात सोडायचा नाही. आणि ही समर्पणाची प्रार्थना आपण करणार आहोत. त्यांना विनंती करतो की गुडघे टेकतील. श्वेता आणि विशाल, प्रार्थना होत असताना पुन्हा एकदा विनंती करतो, कुणीही आपसात बोलू नका. सर्व पालक वर्ग जे आहेत ते वरती उभा राहतील आणि ही समर्पणाची प्रार्थना आपण करत आहोत. उद्धारक, सर्वशक्तिमान, महान परमेश्वर देव बापा, प्रभू, आम्ही तुझ्या आभार मानतो आजच्या महान तुझ्या या योजनेबाबत, तुझ्या महान कृपेबाबत की देवबापा आज सिरसाट परिवार आणि निर्मळ परिवाराची तू आठवण केलीस. आणि विशेष करून विशाल आणि श्वेता, परमेश्वर देवबापा, आज सर्व मंडळी समोर आणि सर्व देवबापा स्वर्गासमोर, देवाच्या सेवकगणासमोर, परमेश्वर देवबापा आज एकमेकाला ते वचन त्यांनी दिलेले आहे. देवबापा, हे सर्व कार्य तू आशीर्वादित केलंस म्हणून परमेश्वर देवबापा प्रथम आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वर देवबापा, आणि विशेष करून श्वेता आणि विशाल, परमेश्वर देवबापा, आज या दोन तरुणांचं, या उभयतांचं परमेश्वर देवबापा आम्ही समर्पण तुझ्या हातामध्ये करत आहोत. परमेश्वर देवबापा, ज्याप्रमाणे एकमेकाला त्यांनी वचन दिलं देवबापा, त्यानुसार चालण्यासाठी, त्यानुसार वागण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याने देवबापा या दोघांना तू भर. इथून पुढे देवबापा हे वाटचाल ते करीत असताना देवबापा, जे वचन ऐकलं, जे वचन आम्ही वाचलं, ज्यावर वचनावर विश्वास ठेवला, त्यानुसार देवबापा हे वचन या दोघांकरिता, त्यांच्या पावलाकरिता दिवा आणि मार्गावरती प्रकाशाप्रमाणे असू दे. म्हणून परमेश्वर देवबापा, आज रोजी देवबापा आपला विवाहिक जीवनाचा प्रवास पुढे चालवत असताना परमेश्वर देवबापा तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रह त्यांच्यावरती असू दे. तुझा मुखप्रकाश त्यांच्यावरती पाड देवबापा, तुझी दया त्यांच्यावरती असू दे. म्हणून पुन्हा एकदा
त्यांचे मनचे विचार, त्यांचे शब्द, त्यांचे प्रत्येक निर्णय देवबापा तो आशीर्वादित कर. म्हणून पुन्हा एकदा बाप, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये या उभयतांचं समर्पण आम्ही तुझ्या नावामध्ये करीत आहोत. येशूच्या द्वारे मागतो देवबापा, तू ऐक. आमेन. आमेन. उठून उभे राहा. ज्याप्रमाणे आज हे जे हार आणि जे बुके आहेत ते एकमेकाला ते घालणार आहेत. हां, सांगतो. हॅलो, आज कोण कोण आनंदित आहेत? मला काय वाटेना, पण जे जास्त आनंदित आहेत त्याने 2 हात वर करा. आता मला पटलं की खरोखरच तुम्ही आनंदात आहे. आणि ह्यामुळं विशाल आणि श्वेता यांचं आज लग्न पार पाडलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रजिस्टर या नात्यानं आणि 7 डे ॲडव्हेंटिस्ट मिनिस्ट्री या नात्यानं मी परवानगी दिल्याशिवाय ते पती पत्नी होत नाहीत. आणि म्हणून ह्या प्रसंगी मी देवाचा आभार मानतो, आमच्या संस्थेचा आभार मानतो आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याचाही आभार मानतो की ही संधी मला लाभलेली आहे. आज श्वेता आणि या ठिकाणी विशाल हे विवाहबद्ध झालेले आहेत. एक कुटुंब त्यांनी ह्या पृथ्वीवरती स्थापन केलेलं आहे आणि ही संधी एदेन बागेतून त्यांना आलेली आहे. कारण आदाम आणि हवेला परमेश्वराने एकत्र केलं आणि सांगितलं, ही मात्र तुझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस. बाळासाहेबांनी लग्न लावताना वचनं दिलेली आहेत. वचनं देणं खूप सोपं आहे, पण ते पाळणं काय आहे, अवघड आहे. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सान्निध्यात राहाल त्यावेळेस अशी डोंगरासारखी जरी वचनं असली तरी तुम्ही पाळणार ते. म्हणून पती पत्नी जाहीर करण्या अगोदर मी त्यांना 2 सल्ले देत आहे. तसे आदरणीय भोसले साहेब यांनी सल्ला दिलेला आहे. आणि तो सल्ला, पहिला सल्ला त्यांचा जो असा होता की देवाला कधी विसरायचं नाही. विशाल आणि श्वेता, देवाला कधी विसरायचं नाही. कानागावामध्ये लग्न होतं, त्या लग्नामधला द्राक्षरस संपला आणि ते लोक मरियमकडे गेले. मरियम काय करू शकली नाही, कारण या सृष्टीचा मालक प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून मरियमनं सांगितलं की प्रभूकडे जा, आणि ते प्रभूकडे गेले आणि प्रभूने त्यांना सांगितलं की सर्व रांजण पाण्यानं भरा आणि वाढा. ज्यावेळेस त्यांनी ते वाढलं, लोकांना प्यायला दिलं, त्यावेळेस असं सांगण्यात आलेलं आहे की पूर्वीच्या द्राक्षरसपेक्षा तो अतिष्ट चविष्ट होता. तुमच्या जीवनामध्ये कधी तेल मीठ संपल, कधी पैसा पाणी संपल, त्यावेळेस तुम्ही काय करणार, कोणाकडे जाणार? तर ह्या ठिकाणी ह्या गोष्टीच्या द्वारे आपल्याला धडा येतोय की तुम्ही कोणाकडे गेलं पाहिजे? येशू ख्रिस्ताकडे. येशू ख्रिस्ताकडे तुम्ही मदत मागा. रात्री 2 वाजता मागा, सकाळी पहाटे मागा, तो तुम्हाला मदत करायला तयार होणार माणसापेक्षा. म्हणून तुमच्या सुखादुखामधला जो वाटाडे आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून ह्या प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच विसरू नका. तुमच्या जीवनामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ त्या प्रभूला आमंत्रण करा. म्हणजे तुमचं संकट तो काय करणार आहे? निवारण करणार आहे आणि तुमचा संसार सुखाचा होणार आहे. अजून एक महत्त्वाचा मी सल्ला देत आहे, तो म्हणजे विश्वास. एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे. मी ऐकलं की विशाल हा दुबईला सर्व्हिस करतोय, नाही का? आणि काही दिवसांनी तू देखील त्यांच्याबरोबर दुबईला जाणार. कामामध्ये कधी कधी उशीर होतोय, पत्नी आठवण काढत असते किंवा वाट बघत असते, पण उशीर होतोय. मग तुम्ही श्वेता, पत्नी या नात्यानं विशालवर काय ठेवला पाहिजे? तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. असंच दोघं नवरा बायको होते. आणि एके दिवशी त्याची पत्नी गावाला गेली आणि तिनं त्याच्या लहान मुलाला सांगितलं की पप्पाकडे लक्ष ठेव. तो पिंट्या म्हणाला, जा तू काय काळजी करू नको, ऐक. मग त्याची आई गावाला गेली
तिची आई वगैरे आजारी होती. आणि मग गावावरून फोन आला नवऱ्याला की तुम्ही कुठं आहे. तर ते म्हणे मी घरीच आहे. घरी आहे मग मिक्सर चालू करा. मग त्यानं मिक्सर चालू केलं. ड्र. अरे घरीच आहे माझा पती. परत एका तासानं फोन आला, अहो तुम्ही कुठं आहे. तर मी घरीच आहे. मग मिक्सर चालू करा. मग मिक्सर चालू केला. ड्र. दुसऱ्या दिवशी परत फोन आला, अहो तुम्ही कुठं आहे. तर म्हणजे मी घरातच आहे. तर मिक्सर चालू करा. मग मिक्सर चालू केलं. ड्र. अरे घरातच आहे माझ्या पती, माझ्या आज्ञेत आहे. तिसऱ्या दिवशी परत फोन आला, अहो तुम्ही कुठं आहे. अगं मी घरातच आहे. मग मिक्सर चालू करा. मग मिक्सर चालू केलं. ड्र. अरे घरीच आहे. चौथ्या दिवशी त्याची पत्नी न सांगता घरी आली. घरी आल्यानंतर बघितलं दरवाजाला कुलूप. पिंट्या बाहेर खेळत होता. पिंट्याला विचारलं, अरे पिंट्या पप्पा कुठं आहेत. आई तू गेल्यापासून पप्पा मिक्सर घेऊनच फिरायलेत. सांगण्याचा उद्देश आहे की विश्वास, एकमेकावर विश्वास ठेवा. विश्वास हे तुमच्या संसाराचे 2 चाकं आहेत. तुमच्या संसाराच्या गाडीचे 2 चाकं आहेत. जर एक चाक वाकडे फिरायला लागलं तर दुसऱ्या चाकाने त्याला सरळ करायचं. म्हणजे तुमचा संसार काय होणार आहे बरं, सुखाचा होणार आहे. आणि म्हणून हा सल्ला ध्यानामध्ये ठेवा. पहिला सल्ला येशू ख्रिस्ताला विसरू नका. दुसरा सल्ला देवावर विश्वास ठेवा आणि एकमेकावर विश्वास ठेवा. म्हणजे तुमचा संसार सोन्यापेक्षाही प्युअर होणार आहे, सोन्यापेक्षाही सुंदर होणार आहे. आणि तुमचा संसार हा फुलासारखा टवटवीत होणार. त्याचा सुगंध पूर्ण चिंचवड, त्याचप्रमाणे दहीपुरी, नवी मुंबई ह्या तिकडं पसरणार आहे की श्वेताचा संसार आणि विशालचा संसार फुलासारखा सुगंधित आहे. पास्टरांच्या मी तुम्हाला सल्ला दिलेला आहे. तुम्ही ह्या सल्ल्याप्रमाणे जर वागलात तर तुमचा संसार सुखाचा होणार आहे. ह्या प्रसंगी मी डिक्लेअर करतो की हे दोघं पती पत्नी झालेले आहेत म्हणून. आणि कोणाकोणाचा चेहरा पाहायचा आहे. तर विशालला मी विनंती करतो, एक मिनिट, विशालला मी विनंती करतो की श्वेताचा चेहरा दाखवण्यासाठी तुम्ही सुद्धा स्वतः पाहण्यासाठी, कारण मला वाटतं इतर लोकांपेक्षा तुम्हाला जास्त काही आहे. आणि म्हणून मी विनंती करतो विशालला की श्वेताचा चेहरा त्यांनी सगळ्यांना दाखवा. टाळ्या वाजवूया आपण. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि सेव्हन्थ ॲडव्हेंटिस्ट मिनिस्ट्री या नात्यानं मी आज स्वतःला भाग्यवान समजत आहे. कारण या पृथ्वीवर एक कुटुंब स्थापन झालेलं आहे. आणि विशाल आणि श्वेता हे आजपासून पती पत्नी झालेले आहेत. म्हणून मंडळीसमोर, देवासमोर मी जाहीर करत आहे. इथून पुढं मिस्टर मिसेस निर्मळ म्हणून यांना ओळखतील. थँक्यू. या प्रसंगी मी विनंती करतो हारतूर आणण्यासाठी. आणि ते दोघं पती पत्नी झालेले आहेत आणि एकमेकाचं स्वागत हे हारतूर घालून करतील. या प्रसंगी विशाल आपल्या पत्नीला आनंदानं देवासमोर, मंडळीसमोर पत्नी म्हणून स्वागत करतील. या प्रसंगी जर पतीनं स्वागत केलेलं आहे तर पत्नी मागं पडेल का, म्हणून मी विनंती करतो श्वेताला देखील तिनं आपल्या पतीचं, विशालचं हारतोरे घालून स्वागत करावं. प्रभूची प्रार्थना आशीर्वाद. नाही, मी सांगालो तुम्हाला करा. दोघे जण इकडे बघा. ओके. महत्त्वाचा विधी, पवित्र विधी पार पडलेला आहे. आणि यावेळेस अजून एक महत्त्वाचा विधी होत आहे. त्यासाठी आपण थोडंसं शांत राहूया आणि बघूया. कारण की परमेश्वराने
परमेश्वराची योजना या कुटुंबाच्या प्रती, शिरसाट आणि निर्मळ या दोन कुटुंबाच्या प्रती काय आहे, तसं श्वेता आणि विशाल यांच्या प्रती परमेश्वराची इच्छा काय आहे हे आपण समजून घेऊया. पहा, सुरुवातीला परमेश्वराने प्रकाश हा निर्माण केलेला आहे. सर्वत्र अंधकार होता आणि परमेश्वराने प्रकाश हो आणि प्रकाश झालेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतो की मी जीवनाचा तुमच्या काय आहे, प्रकाश आहे. आणि जो प्रकाशात चालतो तो अंधकारात कधीच चालणार नाही. आणि म्हणून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जीवनाचा आमच्या प्रकाश आहे. आणि म्हणून आज उद्देश, ध्येय तुम्हाला पूर्ण करायचं आहे. दोन कुटुंबाला मी विनंती करतो की दोन्ही कुटुंबाने पुढे या. निर्मळ आणि शिरसाट आई वडील फक्त. ओके, मामा मामी असतील तरी ते त्यांच्या मागे येऊ शकतात. पुढे या. तुम्ही निर्मळ. ओके, निर्मळ परिवार, शिरसाट परिवार या. आई वडील आणि मामा मामी असतील त्यांनी पण या. इकडे बर, ह्या ठिकाणी ही मेणबत्ती जो आई वडील घ्या, आई वडील घ्या. हां, हातात धरा, मी सांगेपर्यंत हातात राहू द्या. आई वडील पुढे या तुम्ही. दोघे या पुढे, या पुढे. आता या ठिकाणी दोन परिवार वेगळे वेगळे होते, परंतु आज ह्या ठिकाणी जो विधी पार पडलेला आहे त्यामध्ये हे संबंध एक झालेले आहेत. दोन परिवार आता दोन नसून आता ते एक होणार आहेत. तसेच त्यांचे लेकरं विशाल आणि श्वेता हे सुद्धा दोघे होते, आज ते एक झालेले आहेत. आणि हे प्रकाशाचं प्रतीक जे येशू परमेश्वराने निर्माण केलेलं आहे प्रकाश, त्या प्रकाशाच्या द्वारे, मेणबत्तीच्या द्वारे ते दाखवणार आहेत की ते एक आहेत. म्हणून सर्वप्रथम निर्मळ परिवार श्वेताला मेणबत्ती देतील आणि शिरसाट परिवार विशालला मेणबत्ती देतील पेटलेली. तुम्ही पण द्या, सोबतच द्या, सोबत हात लावा. हां, ओके. आता दोघे जण मिळून पुढे येतील आणि ही मुख्य मेणबत्ती जी आहे ही पेटवतील. परती या, इकडे यावर सावकाश. ते उशी काढा मधून या, सावकाश. इकडे तू फेस करा, मंडळीकडे फेस करा. आता विशाल आणि श्वेता दोन्ही परिवाराने एकमेकांना प्रकाश दिलेला आहे. आता दोघे जण हा प्रकाश, एक प्रकाश पेटवतील, एक मेणबत्ती, आणि दाखवतील की आमच्यामध्ये युनिटी आहे, एकजूटपणा आहे. आणि आज ते दोघे जण मिळून मेणबत्ती पेटवत आहेत. टाळ्या वाजवा आपण सर्वजण. आणि हे याच्यातून एकच दर्शवणार आहेत की जो प्रकाश, जे ध्येय, जो उद्देश परमेश्वराने त्यांना दिलेला आहे तो उद्देश जगामध्ये ते पूर्ण करतील, जगाला प्रकाश दाखवतील, जगाला प्रकाश देतील. कारण जग
अंधकारामध्ये आहे, पापाच्या अंधकारामध्ये आहे, या जगामध्ये प्रकाश घेऊन चालण्यासाठी देवाचं ध्येय, देवाचा उद्देश त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. कारण ते आज विवाहबद्ध होऊन देवाची योजना होती, देवाची योजना त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि जगाला आज ते इथून पुढे प्रकाश देणार आहेत. देवबाप त्यांना आशीर्वादित करो आणि त्यांचं जीवन असं प्रज्वलित असं हो जीवन आयुष्यभर, हीच प्रभूची प्रार्थना आहे. श्वेता, हॅलो हॅलो. श्वेता डाव्या बाजूला उभं राहायचं, विशाल उजव्या बाजूला उभं राहायचं. सर्व परिवारांनी आता ऑडियन्सकडे चेहरा करायचा आहे. श्वेता डाव्या बाजूला आणि विशाल उजव्या बाजूला. आपण सर्वजण उभे राहू, शेवटची प्रार्थना करणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील जिवंत आणि महान अशा परमेश्वरा, हा आजचा सुंदरसा दिवस, या क्षणी तू सुंदरसा विधी पार पाडण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दिलास, याबद्दल तुझे उपकार मानतो. आमचा विश्वास आहे की या लग्नामध्ये तुझी उपस्थिती होती आणि या विधीमध्ये तुझा गौरव झालेला आहे. आम्ही विनंती करतो की विशाल आणि श्वेता लग्नाच्या बंधनामध्ये एक झालेले आहेत. जे देवाने जोडले आहे ते मनुष्याने जोडू नये, ही आम्ही विशेष प्रार्थना करतो. त्यांच्या भोवती तुझ्या देवदूतांचं, दिव्यदूतांचं सुरक्षेचं कुंपण राहू दे आणि त्यांच्या घराचा, कुटुंबाचा पाया येशू ख्रिस्त असावा अशी आम्ही विनंती करतो. आणि त्यांनी एकताचं प्रतीक म्हणून मेणबत्तीला जे प्रकाश दिलेला आहे, प्रेबापा त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये सदैव तुझा प्रकाश असावा, तुझं वचन असावं, तुझी प्रीती असावी अशी आम्ही प्रार्थना करतो. शिरसाट आणि निर्मळ या दोन्ही कुटुंबाला तू आशीर्वादित कर. दोन्ही कुटुंबामध्ये प्रेम राहू दे आणि त्यांची आध्यात्मिक वाढ होऊ दे अशी मी विनंती करतो. त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा भागव आणि अडीअडचणी दूर कर आणि आदामाला जशी तू आज्ञा केली की त्यांनी फलद्रूप व्हावं, ही प्रार्थना आम्ही त्यांच्या जीवनामध्ये मागत आहोत. प्रेमा, ही विनंती येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. आणि देवजबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण विशाल आणि श्वेता, निर्मळ आणि शिरसाट कुटुंब आणि इथं जमलेल्या सर्व देवाच्या लेकरांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सर्वजण बसूया. आता वधू आणि वर बाहेर. ओके. मिस्टर निर्मळ.